नमस्कार, मी मुगळे सर, कोपा इन्स्ट्रक्टर. आज आपण डिजिलॉकर अकाउंट तयार करणे हे पाहणार आहोत. डिजिलॉकरचं अकाउंट तयार करण्यासाठी डिजिलॉकर असं नाव टाकून त्याच्या डॅशबोर्डला यायचं. त्यानंतर या ठिकाणी लॉगिन आणि रजिस्ट्रेशन असा टॅब दिसेल आणि मोबाईल नंबर टाकायचा. सांग मोबाईल नंबर तुझा. 82 37 37 94 94 76 76 25. मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओ-टी-पी येतो. ओ-टी-पी सांग 6 अंकाचा. 82 82 94 94 51. 51. व्हेरिफाय करायचं. त्यानंतर आधार नंबर सांग व्हेरिफिकेशनसाठी. एकाच विद्यार्थ्याचे अनेक अकाउंट असू शकतात, पण व्हेरिफाय आधार झालेलं एकच अकाउंट असतं. त्यामुळं विद्यार्थ्यांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे. सांग. 96 41 41 86 86 21 21 5400. 5400. आधार व्हेरिफिकेशनसाठी आधार लिंक असलेल्या मोबाईलला ओ-टी-पी जातो फोनला. आणि तो ओ-टी-पी या ठिकाणी टाकायचा. आधारचा मोबाईल नंबर वेगळा आणि तुमचा लॉगिन करते वेळेस वेगळा असला तरी चालेल. लॉगिन करताना विद्यार्थ्यांनी स्वतःचा मोबाईल नंबर दिला व आधारला लिंक असलेला हा त्याच्या घरचा मोबाईल नंबर असल्यामुळे तो ओ-टी-पी घरच्या मोबाईलचा इथं टाकायचा आहे. सांग. 45 45 77 77 किती 72. 72 आणि या ठिकाणी व्हेरिफाय करायचं. आणि व्हेरिफाय केल्यानंतर तुम्हाला 6 अंकाचा पिन नंबर ठेवायचा असतो. सांग तुझा पिन नंबर काय ठेवायचा? मोबाईलचे किंवा आधारचे पहिले 6 अंक सांग. आधार नंबर सांग. किंवा मोबाईल नंबर सांग. 82 काय मोबाईल नंबर आहे का? 82 37 37 94. 94. पासवर्ड तुझा मोबाईलचे 6 अंक आहेत पहिले लक्षात ठेव. चूज पिन अवॉइड सपोज. ब्याऐंशी 37 37 94. 94 ना? कंप्लीट काय नाही झालं? हा झालं. मोबाईलचे 6 अंक. त्यानंतर अकाउंट बनवलेलं आहे. आपण परत लॉगिन करूयात. मोबाईल नंबर सांग. 82 82 37 37 94 94 76 25. 77 25. ओ-टी-पी जातो परत. ओ-टी-पी सांग. लॉगिन करताना ओ-टी-पी कंपल्सरी आहे. 8972 4949. ओ-टी-पी टाकल्यानंतर अरे परत कसं काय विचारते? आधार नंबर सांग बरं. परत कसं काय विचारते? का तुझा अगोदर आधार व्हेरिफाय झालेला अकाउंट दुसरा आहे? अगोदर ऑलरेडी म्हणून सांगायला पाहिजे ना मग. 96 96 41 41 86 86 21 21 5400. 840. पासवर्ड बसत नव्हता. हां, ओके. पासवर्ड घेत नव्हता ओ-टी-पीच्या. ओ-टी-पी टाकून या ठिकाणी व्हेरिफाय केलं आणि 6 अंकाचा 6 अंकाचा तुझा मोबाईल नंबर सांग बरं. 82 37 94. पिन टाकलेला आहे. या ठिकाणी अकाउंट ओपन होईल. ओपन व्हायला पाहिजे. ठीक आहे. या ठिकाणी अकाउंट ओपन झाल्यानंतर व्हेरिफाय अकाउंट ठीक आहे. या ठिकाणी ज्याचं अप्पर आयडी अगोदर काढलेलं आहे शाळेमध्ये त्यांचा अप्पर आयडी या ठिकाणी शो होईल. हे तुझं काढलेलं आहे अगोदर. ठीक आहे. फोटो काढून घे. घे फोटो काढून. किंवा तुला मी WhatsAppला पण टाकेन तसं काही नाही. ठीक आहे. हे मोठंच करून घेतो तुला. डाउनलोड करून घ्यायचं. या ठिकाणी अशा पद्धतीने हे अप्पर आयडी जनरेट झालेलं आहे. 30/1/2026. आजच झालं. ऑटोमॅटिक झालं काय? अशा पद्धतीने अप्पर आयडी आपणास शो होईल. ज्यांचं अप्पर आयडी शो होत नाही
त्यांनी कोणतीही प्रोसेस करायची नाही. फक्त डिजिलॉकर अकाउंट रजिस्ट्रेशन करून ठेवायचं आहे. धन्यवाद. हा 12 अंकाचा अप्पर आयडी तुम्हाला या ठिकाणी दिसेल. ज्या मुलांचं या ठिकाणी अप्पर आयडी असं नाव दिसत नाही, त्यांनी कोणतीही प्रोसेस करायची नाही. ही प्रोसेस तुमची ज्यावेळेस PRN नंबर जनरेट होईल ITI कडून, त्यावेळेस ऑटोमॅटिक या ठिकाणी तुम्ही लॉग इन करून पाहायचं. त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी अप्पर आयडी दिसेल. अधिक माहितीसाठी तुमच्या निदेशकांशी संपर्क साधावा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करावे. धन्यवाद.